खासदार सुप्रिया सुळे सध्या बोलतात, आपण थेट जाऊ. आमचा आग्रह आहे, आज आणि उद्या नाही, कालच हे करायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचं आहे की जर 2023 मध्ये आम्ही बिल पास केलंय तर आपण आता 2026 मध्ये आहोत. 24, 25, 26 अडीच वर्ष झाले हे बिल पास करून. ह्याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली? त्याच्यानंतर एवढी इलेक्शन झालेल्या बिलावर परत चर्चा कसली? कारण का हे बिल महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, हे बिल डिलिमिटेशनचं होतं. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे करायचं होतं नारी शक्ती 33% आरक्षणाबद्दल, ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एक मताने केलंय आणि विरोधाचा विषय येतोच कुठे. आणि राज्यांमध्ये डिलिमिटेशन झालं होतं, ते डिलिमिटेशन करून त्यांचं प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याला जवळपास 8 वर्षाचा कालावधी लागला होता. 2023ला जे विधेयक पास झालं, सर्वानुमते पास झालेलं होतं, त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी बराच कालावधी लागणार होता आणि त्यावेळेलाच डिलिमिटेशन सुद्धा करण्यात येईल किंवा जनगणना झाल्यावर हे लागू होईल, हे त्यावेळेला 2023ला सांगितलं गेलेलं होतं. मग आता विरोध का करतायत? विरोध नाही, 2 गोष्टी आहेत. माननीय मुख्यमंत्री त्या डिबेटमध्ये नव्हते, कारण का ते राज्यात होते. आम्ही पार्लमेंटमधल्या डिबेट्सची मी माहिती सांगते तुम्हाला, कारण 2-3 गोष्टी आणि त्यात झालेले बदल तुम्हाला सांगते. ही क्रोनॉलॉजी तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्यावेळेस असं ठरलं होतं की डिलिमिटेशन आणि सेन्सस ह्या दोन्ही गोष्टी याची चर्चा त्या बिलामध्ये आहे. पण का सेन्सेस कुठला? तो येईल तो सेन्सेस ना. मग भारत सरकारने शब्द दिला होता ती सेन्सेस करणार. त्याच्यानंतर मागणी झाली की जातीय जनगणना करा, हा शब्द केला आणि जातीय जनगणना सुरू झाला पाहिजे. गेल्या 3 माझी स्वतःची बजेटमधली भाषणं काढून बघा, त्याच्यात कास्ट सेन्सससाठी, जातीय जनगणनेसाठी तुम्ही पैसे दिलेले नाहीत, हे मी वारंवार केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये बोलते. मग मला सांगा, जर तुमचं सरकार गेले 12 वर्ष आहे, मागणी झालेली आहे, तुम्ही कास्ट सेन्सससाठी हो म्हणलेला आहात, मग सेन्सस वेळेवर सुरू केलं का नाही? तुम्हाला जर माहिती होतं की महिला आरक्षण, डिलिमिटेशन या सगळ्या गोष्टी, कास्ट सेन्सस आपल्याला टाइम बाउंड मॅनरमध्ये करायचं, एवढं मोठं तंत्रज्ञान आणि यंत्रणा आहे, जर आधारसारखा मोठा कार्यक्रम हा देश घडवू शकतो, तर मग ह्या सगळ्या गोष्टी का नाही भारत सरकार करू शकत? कारण का त्याची इच्छाशक्तीच नव्हती करण्याची. दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे की जेव्हा आता ही एक गोष्ट वारंवार चर्चेत येते, माननीय मुख्यमंत्री म्हणाले की नाही मला माहिती नाही, पण आम्हाला जेव्हा मागच्या सेशनमध्ये, एक तर ह्या सेशनचं टायमिंगची गरज काय, म्हणजे सगळी 4 राज्यात इलेक्शन चाललं होतं, तातडीने सगळे कामं सोडून त्या सेशनसाठी गेले. क्या पाया? राज्यसभाचं 3 दिवस उगत चालली. एखाद्या दिवस आम्ही पेट्रोल डिझेलचा भाव वाढला, सिलेंडरचा भाव वाढला आणि आंदोलन केलं तर आम्हाला चेअरवरनं सांगण्यात येतं करोडो रुपयाचं नुकसान होतंय, कशाला तुम्ही पैसे वाया घालवताय? हाच प्रश्न आज मला भारत सरकारला विचारायचा आहे की 3 दिवस राज्यसभा चालली, 3 दिवस लोकसभा चालली, क्या पाया? काय गरज होती करोडो रुपयाचा चुराडा करायची? त्याच्याऐवजी आज वेस्ट एशियामध्ये जो क्रायसिस चाललाय त्याच्यावर का नाही स्टेटमेंट भारत सरकारने केलं? सिलेंडरचे जे इश्यूज तुमच्या सगळ्या चॅनलवर चालतात, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, महिलांवर ज्या होणारे महाराष्ट्राचे अत्याचार वाढले, महिलांच्यावर अत्याचार वाढल्यानंतर आज अनेक गोष्टी आहेत. सगळीकडे विशाखा कमिटी आहे का? हा एक पहिला मुद्दा महाराष्ट्रात आज अतिशय महत्त्वाचा आहे. महिला कमिशन, तुम्हीच आत्ता म्हणल्या की दिल्लीवरनं महिला कमिशनच्या महिला आज आल्या होत्या, मग महाराष्ट्रात महिला कमिशनला आहे का कोणी? आता ती जागा रिक्त आहे. म्हणजे विशाखा कमिटी सगळ्या झाल्या आहेत का? माहिती नाही. आज महिला आयोगाला अध्यक्ष महाराष्ट्रात आहे का? देशाच्या आल्या होत्या, आनंदाची गोष्ट आहे. पण महाराष्ट्राला स्वतःची नको का एक महिला आयोग? एवढं जर महिलांचे अत्याचार वाढत असतील, महिला पोलीस ह्यांच्यासाठी तुम्ही काही वेगळं करताय का? त्याचं पेट्रोलिंग वाढवताय का? त्यांच्यासाठी त्यामध्ये गुलाबी गाड्या आल्या होत्या, त्या तुम्हाला कुठे दिसतात का हो? मला तरी दिसत नाहीत कुठे. केवढा गाजावाजा करून इलेक्शनच्या आधी एवढ्या त्या गुलाबी गाड्या, आम्ही पण गेलो तो फ्लॅग ऑफ बघायला, आम्हाला अभिमान आहे. ठीक आहे ना, विरोधात असलो म्हणून चांगल्याला चांगलं म्हणावं. जेव्हा माननीय मुख्यमंत्री चांगल्या गोष्टी करतात आम्ही करतो ना कौतुक, ही लोकशाही आहे. महिला आरक्षण लागू झालं असतं, मात्र डिलिमिटेशन लागू झालं नसतं. माझं म्हणणं आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? त्यांचा असं म्हणणं आहे की विरोध तुम्ही केला
2029 ला लागू होणार म्हणून. माझं- ते जुना दाखला ते म्हणतात लागू होणारच माझा आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनम्र प्रश्न आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? काय संबंध मला सांगा ना. तुम्ही एक विधेयक आणलं महिलांना आरक्षणाचं 543 करून टाका, आत्तापर्यंत झालं असतं. मग मला कळलं असतं की माझा मतदारसंघ आरक्षित आहे का नाही, बारामती लोकसभा महिला आरक्षित आहे का नाही, आत्तापर्यंत कळलं असतं ना. डिलिमिटेशन मध्ये तुम्ही का घालताय? तुम्ही 543चा निर्णय तत्कालीन का घेतला? कोणी थांबवलं या सरकारला? आमची तयारी आहे. आणखीन एक थोडंसं क्रोनॉलॉजीमध्ये तुम्हाला परत मागे नेते. आम्हाला जेव्हा बोलवण्यात आलं तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की 50% सीट्स आम्ही प्रत्येक राज्यात वाढवणार. तर खासदार सुप्रिया सुळे यावेळी बोलत होत्या. महिला विधेयक 2023 मध्येच पारित झालं होतं, मग 2026 पर्यंत याची अंमलबजावणी का झाली नाही असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. डिलिमिटेशन आणि विधेयक वेगळं असल्याचं त्या म्हणाल्या. इथे एक वेस्ट एशियामध्ये क्रायसिस चाललंय. तुमच्या सगळ्या चॅनल्सवर रोज दाखवत आहेत की आपल्याच एका बोटीवर अटॅक झाला, आपले लोक जगभरात अडकले, तिथे बॉम्ब फुटतोय. अरे चाललंय का? एकीकडे 4 इलेक्शन चालली आहेत, एकीकडे तेलाचा भाव कुठपर्यंत पोहोचलाय, गगनाला टेकतो, आणि तुम्ही महिला आरक्षण आणून त्याच्यात प्लॅनिंग पण नाही, न डिलिमिटेशन न कास्ट सेन्सिस, ह्याच्यावर कुठली चर्चा नाही. अखिलेश यादवजी जेव्हा ओबीसीची मागणी केली, कुठे उत्तर होतं भारत सरकारकडे? उत्तरच नव्हतं. प्रियांका गांधी बोलल्या, अखिलेश यादव बोलले, डिम्पल यादव बोलले, अमोल दादा बोलले, आपले भास्कर सर बोलले, बगरे सर. कुठे होती यांची सगळ्यांची उत्तर? ते 5 राज्यांमध्ये निवडणूक आहे, बरोबर. जसं तुम्ही म्हणताय की ते टायमिंग यांनी साधलं. नाही कसा क्या पाया? माझा प्रश्न पुढचा आहे. प्रश्न असा आहे की आता हे विधेयक जेव्हा पडलेलं आहे, तर आता विरोधकांची प्रतिमा या 5 राज्यांमध्ये महिला विरोधी करण्यामध्ये, म्हणजे त्यांनी जे जाळं रचलं त्या जाळ्यामध्ये विरोधक आयते सापडले असं तुम्हाला नाही का वाटतं? अजिबात मला वाटत नाही, कारण का आमचा महिला आरक्षणाला विरोधच नाहीये. ते बिल पास झालेलं आहे. तुम्ही काय प्रश्न विचारताय माहितीये का की मी 12वीला आहे आणि तुम्ही मला सांगताय ताई तुमचं 10वी, तुम्ही 10वीच्या परीक्षेला बसले नाही. अहो मी 12वीला कशी पोहोचले असते जर 10वीची परीक्षा दिली नसती तर? महिला आरक्षणाचं बिल पास झालेलं. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेमधून सरकारवर अनेक सवाल उपस्थित केले. जातीय जनगणनेचं नेमकं काय झालं? डिलिमिटेशनची सध्या गरज आहे का, असे सवाल यावेळी सुळेंनी उपस्थित केले.